एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळते। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे चाललं असून उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळते। वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। सविस्तर बातमी पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलंय। एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा इशारा असं दुहेरी संकट सध्या राज्यावर आहे। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। IMDनं दिलेल्या माहितीनुसार केरळपासून ते महाराष्ट्रपर्यंत अनेक राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। IMDनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान राज्यामध्ये जर पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली तर याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे।